शिवसेनेच्या उमेदवारावर अशा पद्धतीने झालेला हल्ला ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांशी मी स्वतः संवाद साधला आहे। संशयित व्यक्तीला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। प्रचारादरम्यान कुरेशी यांनी आघाडी घेतली होती आणि एकूण वातावरण त्यांच्या बाजूने झुकत होते। ते 2017चे सिटिंग उमेदवार असल्याने निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडून आणला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही व्यक्ती संशयित म्हणून दिसत आहेत, मात्र अद्याप संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही। काही संशयितांची सध्या चौकशी सुरू आहे। लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास आहे। आरोपीला अटक केल्यानंतर त्यांनी कोणत्या हेतूने हा हल्ला केला याची सखोल माहिती घेऊन त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांचं वक्तव्य। सर, शिवसेना कॅन्डिडेटवर काल हल्ला झालेला आहे। तुम्ही आज त्यांची रुग्णालयात येऊन भेट घेतलेली आहे। काय नेमकं घडलेलं आहे, काय प्रकार आहे, पोलिसांची देखील तुम्ही बातचीत केलेली आहे? नाही बघा, शिवसेनेच्या उमेदवारावरती अशा पद्धतीने हल्ला होणं अर्थातच ही बाब अतिशय गंभीर आहे आणि जे आयोग आहेत मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे आणि जे कोणी संशयित व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर पकडणे, त्याच्यावरती कारवाई करणे। खरं तर अशा घटना ज्यावेळेला घडतात आमचा शिवसेनेचा उमेदवार हा त्यांनी प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली होती। वातावरण हे शिवसेनेच्या बाजूने होतं। स्वतः सिटिंग कॉर्पोरेटर होते 2017चे, म्हणून अशा वेळेस त्यांचं वातावरण खराब करण्यासाठी त्यांना डिस्टर्ब करण्याकरता कदाचित हे केलं जाऊ शकतं। कुठल्याही शक्यता नाकारता येत नाही, परंतु इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आरोपी आयडेंटिफाय करण्यात आलाय का? प्रोसिजर काय, कुठपर्यंत? काही सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये काही लोकांना संशय म्हणून पाहिलं जातंय, परंतु अजूनपर्यंत पिक्चर तसं क्लिअर नाही। लवकरच त्या व्यक्तीला पकडलं जाईल। जे संशयित आहेत काही लोकांची एन्क्वायरी देखील चालू आहे, परंतु लवकरच जी कोण व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांनी कुठल्या इंटेन्शनने केलं आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर आपल्यासमोर त्याची माहिती देण्यात येईल।